आता बऱ्याचदा तुम्हाला जस्ट सांगायचं ठरलं तर स्टॅड प्रो जे डिझाईन करून देतं स्टील, तर ते जास्त रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करतं. जर आपण ट्रॅडिशनल मेथड ज्या बघितल्या, IS कोड जर रेफर केले, तर त्याच्यामध्ये जे स्टील रिक्वायरमेंट येते त्याच्यापेक्षा निश्चितपणे स्टॅड प्रोमध्ये अधिक रिक्वायरमेंट येते. पण विद्यार्थी बिनधास्तपणे डोळे जाग पद्धतीने विचार करतात स्टॅड प्रोने जे आन्सर दिलं ते करेक्ट आहे, मला दुसरं काही समजत नाही, मी एवढा वेळ नाही माझ्याकडे की कोडच्यानुसार मी कॅल्क्युलेशन करेल. पण ज्यावेळेस तो फील्डवर जातो आणि स्वतः त्याची साईट घेतो कन्स्ट्रक्शन करायला, मग त्यावेळेस त्याला कळतं की माझे पैसे बचत झाले पाहिजे. मग पैसे बचत झाले पाहिजे, पण त्याच्याकडे पर्याय नसतो. त्याच्याकडे रेडीमेड जे स्टॅड प्रोमधून जे डिझाईन मिळालेलं असतं त्यानुसार त्याने सांगितलं असतं की बाबा इथे 12 mm चे 6 बार टाका, 16 mm चे 4 बार टाका. कारण त्याला अर्धवट नॉलेज असल्यामुळे तो काय विचार करतो की स्टॅड प्रो हे आहे ना, हाच गुरु माझा, जे कॉलेजमध्ये जे शिकवलं आहे तो गुरु नाही आहे. तर ह्या दोघांच्या मधलं सँडविच त्याला जमत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जर ते पण कन्सेप्ट घेतले, म्हणजे आधुनिक वापर पण करा तुम्ही टेक्नॉलॉजीचा, पण सुरुवातीला बेसिक फंडामेंटल पण असते, तर तिथं त्याला कळू शकतं की इथे आपण थोडं स्टील बचत करू शकतो आणि स्ट्रक्चर पण स्टेबल राहू शकतं. तर हे थोडंसं छोटंसं सांगण्याचा प्रयत्न केला आहे मी.